नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने व्याज कशा प्रकारे काढू शकता याची आपण प्रोसेस बघूया। तर यामध्ये जर समजा तुम्हाला 10,000 रुपयाचा या ठिकाणी व्याज काढायचा आहे, तर या ठिकाणी एक्झाम्पलसाठी 10,000 रुपये टाकून घेऊया। त्यानंतर किती रुपयाच्या दराने तुम्हाला 10,000 रुपयाचा व्याज काढायचा आहे, म्हणजे दर काय आहे, व्याज दर या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करून व्याजदर टाकून घ्या। 2, 3, 4 जे असतील व्याजदर ते टाकून घ्या। त्यानंतर पुन्हा एकदा गुणाकार करा आणि किती कालावधीसाठी घेतलात ते या ठिकाणी तुम्हाला महिन्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भागाकार करून या ठिकाणी 100ने भागाकार करायचं आहे आणि या ठिकाणी इक्वल केल्यानंतर 3,600 रुपये 10,000 रुपयाचा या ठिकाणी 3 रुपयाच्या व्याजदराने या ठिकाणी तुमचा जे व्याज असेल ते अशा पद्धतीने कॅल्क्युलेट होऊन जाईल। यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता।